नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे माननीय प्रकाश आंबेडकर हे बऱ्याच वेळा भरती 1-2 महिन्यामध्ये होईल, 4 महिन्यामध्ये होईल असे म्हणून गेलेले आहेत आणि अद्याप भरती या ठिकाणी चालू झालेली नाही. तर याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर आरोग्य विभागामध्ये भरती कधी होणार आहे? तर ही जी भरती आहे ती गट क आणि ड साठी होणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे असणार आहेत, जसं की टेक्निशियन असणार आहे, डायटिशियन असणार आहे, त्याच्यानंतर आरोग्य सेवक असणार आहे, ज्याला आपण MPW म्हणतो, त्याच्यानंतर सहाय्यक परिचारिका, अशी अनेक पदे या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामध्ये नंतर गट ड मध्ये परिचर वगैरे, शिपाई, हमाल अशा प्रकारचे अनेक पदं असणार आहेत. तर ही भरती प्रक्रिया जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे, तर याच्यावर काही प्रक्रिया होत आहे का नाही, याबाबत आरोग्यमंत्री आंबेडकर काय म्हणाले आहे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर आपण पुढे बघूयात की ते काय म्हणाले आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नवघरे साहेबांनी जो प्रश्न विचारला की PSC बांधून तयार झाले आणि प्रत्यक्षामध्ये त्याची कारवाई व्हायची. मी आपल्याला एवढंच सांगतो की 5,000चा एकूण जी काही पदमान्यता आहे त्याचा प्रस्ताव आमचा HPC कडे आता जातो पुढे जाऊ आणि HPC कडे झाला की तात्काळ त्या सगळ्या PSC आम्ही चालू करतो. सन्मान्य अध्यक्ष, आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सन्माननीय जे मंत्री आहेत आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की जी भरती आहे त्या आरोग्य विभागामध्ये 5,000 प्लस पदांची होणार आहे आणि ही 5,000 प्लस पदांची भरती ही आता उच्च स्तराची जी कमिटी असते, हाय कमिटी, याच्याकडे जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे. त्याच्यानंतर ही कमिटी जी आहे तो त्याच्यावर विचार करून पुन्हा या प्रस्तावाला मान्यता देईल आणि पुन्हा ही फाईल आहे ते आरोग्य विभागाकडे येईल. तर या प्रोसेससाठी जवळपास 2 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपण जर जाहिरातीचा विचार करायचा झाल्यास जाहिरात ही 4 ते 6 महिन्याच्या दरम्यान येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा आणि अभ्यास करताना कोणत्या पद्धतीने गाफील राहू नका. भरती कधी येणार आहे ती येणार आहे, परंतु आपण अभ्यास मात्र पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासात सातत्य ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना भरतीचे अशाच प्रकारचे अपडेट भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.